नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत रगडा। घरच्या घरी एकदम बाहेर विकत मिळतो तसा रगडा आणि 2 प्रकारच्या चटण्या। तर चला, रगडा बनवण्यासाठी इथं मी पांढरे वाटाणे भिजवून घेतलेत। 1.5 वाटी वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते, किंवा तुम्ही 4-5 तासांसाठी सुद्धा भिजवू शकता। मग घाई असेल तर गरम पाण्यामध्ये थोडे भिजवले तर पटकन भिजतात। आता हे वाटाणे कुकरमध्ये काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतले होते मी अगोदर हे। आणि याच्यामध्ये 3 मध्यम आकाराचे सालं काढून घेतलेले बटाटे टाकलेत। वाटाणा आणि बटाटे आपल्याला सोबतच शिजवून घ्यायचे। आता याच्यामध्ये पाणी टाकू। वाटाणे बुडतील एवढं पाणी टाकायचं आहे, थोडंसं वरती वाटाण्यांच्या। 1.5 ग्लास पाणी लागलं मला इथे। आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू, मीठ टाकू, मीठ टाकून घेतलं याच्यामध्ये। आणि आता कुकरला झाकण लावू आणि हे शिजवून घेऊ। कुकर ठेवला इथे, याच्या 4 शिट्या होऊ देऊ आपण। 4 शिट्यात मस्त शिजतात वाटाणे आणि बटाटा। तोपर्यंत आपण चटण्या बनवून घेऊ। तर हिरवी चटणी बनवण्यासाठी इथं पुदिना घेतला मी मूठभर, आणि कोथिंबीर घेतली आहे। पुदिन्यापेक्षा थोडीशी कमी कोथिंबीर घेतली आहे। आल्याचे तुकडे टाकले 2, 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्यात, लसणाच्या पाकळ्या टाकल्यात 7-8, आणि लिंबाचा रस टाकू याच्यामध्ये। आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता आपल्याला याला वाटून घ्यायचे, पण वाटताना जे पाणी लागेल ते मी असं थंड वापरणार आहे। एकदम थंड असं बर्फाचं पाणी हे फ्रीजमधलं, किंवा तुम्ही थोडेसे बर्फाचे छोटे खडे टाकले तरी चालेल। याने आपली चटणी एकदम हिरवी होते आणि कलर बदलत नाही तिचा किती वेळ राहिली तरी, थंड पाणी आणि लिंबू पिळल्याने। आता ही चटणी काढून घेऊ आपण। आता ही हिरवी चटणी आपली इथे झालेली आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं जिरे पावडर आणि काळं मीठ मिक्स आहे ते टाकले, आणि थोडासा चाट मसाला टाकला आहे। आता हे मिक्स करून घेऊ। याने आपल्या चटणीची चव खूप छान होते। आता इथे आपण चिंचेची चटणी करून घेऊ। त्यासाठी इथं मी चिंचा 4-5 तास भिजत घातल्या होत्या, खूप मस्त भिजल्यात। तुम्ही याला आता असं हाताने कुस करून घ्या, किंवा मिक्सरमधून फिरवून घेतलं तरी चालेल। आता हे कुस करून झालेत आपल्या चिंचा। 1 तासातच भिजतात त्या, आणि घाई असेल तर चिंचा पण गरम पाण्यात भिजवा, म्हणजे पटकन भिजतात। तुमच्या लक्षात नाही राहिल्या, ऐन वेळेस भिजवायच्या असतील तर गरम पाण्यात भिजवायच्या। आता याला गाळून घेऊ आपण असं, म्हणजे याच्यामध्ये काही चिंचेची काडी चिंचुका असं काय असेल तर ते वर राहील। आता इथे गाळून घेतलं आहे चिंच पाणी हे। आता याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घेतला आहे। तुम्ही तुमच्या चिंचा जशा आंबट आहेत त्यानुसार गूळ घेऊ शकता, किंवा तुमच्या आवडीनुसार। आणि मीठ टाकायचं याच्यामध्ये। थोडंसं लाल तिखट टाकले, जिरं पावडर टाकली। आता याला उकळून घेऊ। थोडंसं घट्ट होईपर्यंत याला छान शिजवून उकळून घ्यायचं आहे आपल्याला। गूळ वितळतो आणि नंतर थोडा वेळ शिजवलं की थोडंसं घट्टसरपणा येतो याला। आता इथं मस्त असं आपलं चिंच पाणी पण करून झालेलं आहे, किंवा चिंचेची चटणी, चिंच गुळाची, दोन्ही प्रकारच्या चटण्या झाल्यात। आणि इकडे तोपर्यंत आपले वाटाणे आणि बटाटा शिजून कुकर थंड झाला आहे। आता यातले बटाटे वेगळे करून घेऊ आपण। बटाटे काढून घेऊ। बघू शकता मस्त असा बटाटा शिजलाय, एकदम मऊ। आता याला स्मॅश करून घेऊ बटाट्याला। स्मॅशरने बटाटा स्मॅश करून घ्यायचा।
आता आपला बटाटा झाला स्मॅश करून आणि वाटाणा बघू शकता एकदम मऊ शिजला आहे वाटाणा पण. आता आपण फोडणी करून घेऊ रगड्याची. थोडासा बटाटा कुस्करून घेऊ किंवा स्मॅशरने असा स्मॅश करून घेऊ. खूप जास्त पण स्मॅश करायचा नाही, थोडासाच करायचा. आता इथे फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की त्याच्यात जिरे टाकू 1 चमचा. जिरे छान तडतडलं की याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ. अर्धी वाटी कांदा टाकलाय आणि कांदा थोडासा परतून घेऊ. कांदा थोडासा परतून झाला की याच्यामध्ये टोमॅटो टाकू अर्धी वाटी आणि टोमॅटो पण परतून घेऊ कांद्यासोबत. 2-3 मिनिट याला छान परतून घेऊ, मऊ होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो. आता इथे मऊ झाला कांदा टोमॅटो. याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली 2 चमचे, किंवा तुम्हाला जसं कमी जास्त पाहिजे तिखट तसं करू शकता. मीठ थोडंसं टाकले कारण आपण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे शिजताना, त्यामुळे आता थोडंसंच टाकले. आता याच्यामध्ये वाटाणा टाकून घेऊ आपण शिजवून घेतलेला आणि कुकर धुवून थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि कुस्करून घेतलेला बटाटा पण याच्यामध्ये टाकून घेऊ. याला मिक्स करून घेऊ, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं याला सगळं. थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून पाणी टाकलं. आता याला थोडा वेळ शिजू देऊ. इथे उकळी आली आपल्या रगड्याला. मस्त असा आपला रगडा आता होत आला इथे. याला आणखी थोडा वेळ शिजू देऊ. छान चटचटतोय आपला रगडा. आता इथे तयार आहे आपला रगडा. याला काढून घेऊ एका बाउलमध्ये. आता इथे रगडा घेतला आहे, त्याच्यावरती आपण चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊ बारीक चिरलेला. हिरवी चटणी टाकून घेऊ. चिंचगुळाची चटणी टाकून घेऊ. आणि कोथिंबीर टाकू याच्यावरून. त्याच्यावरतून शेव टाकून घेऊ, बारीक शेव ही वरतून टाकून घ्यायची. आणि याच्यावरतून थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा. आणि ते मस्त असा आपला रगडा तयार होतो घरच्या घरी. जसा बाहेर विकत मिळतो तशीच चव येते एकदम मस्त अशी रगड्याला. तुम्ही पण या पद्धतीने रगडा एक वेळेस नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल